नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्वाची केस बघणार आहोत. आपण यापूर्वी बहीण भाऊ, मुलगा मुलगी यांच्या नात्यावर आणि वडिलोपार्जित संपत्तीच्या संबंधानं वारसा हक्क कायदा कलम 5 आणि 6 यावर व्हिडिओ बनवलेला आहे. आज आपण त्याच विषयाच्या अनुषंगाने हा नवीन व्हिडिओ बनवत आहोत. ही केस समजावून घ्या. ही जर केस समजावून घेतली तर ज्यांचं बहीण भावांचं कोर्टात भांडण चालू आहे, सिव्हिल रिव्हिजन ऍप्लिकेशन 119-25 आणि हे बघा, हे रिव्हिजन दाखल झालेलं आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2025 ला आणि निकाल झालेला आहे त्याचा 3/9/2025 ला. एकाच वर्षात दाखल झालेलं आहे आणि त्याचा निकालही त्याच वर्षात झालेला आहे. म्हणजे कोर्टामध्ये न्याय लवकर मिळत नाही किंवा न्याय लवकर होत नाही, ही जी तुमच्या मनामध्ये न्यायाबद्दलची चुकीची धारणा तयार झालेली आहे, त्या समाजाच्या धारणेला छेद देणारा हा निकाल आहे. हे जे विश्वनाथ नामदेव निकम म्हणजे विश्वनाथ निकम, त्यांची पत्नी जलसाबाई, आता हे दोघही मयत झालेले आहेत. यांना 4 मुलं आणि 4 मुली. त्यांची जी मोठी मुलगी आहे प्रभावती, तिची मुलगी जी सुनंदा आहे, तिनं हा दावा केला होता आणि तिनं दावा करताना असं मेहरबान कोर्टामध्ये दाव्यात मागणी केली होती की माझ्या आईचा याच्यामध्ये 1/8 हिस्सा आहे, 8वा हिस्सा आहे आणि माझ्या आईच्या हिश्श्यामध्ये माझा 1/2 हिस्सा आहे. दुसरी मागणी केली होती का माझ्या आईला आणि आम्हाला 2021 पासून माझ्या मामांनी कोणतंही उत्पन्न दिलेलं नाही, त्यामुळे आम्हाला त्याच्यातून मीन्स प्रॉफिट मिळावा, म्हणजे त्यांना जे उत्पन्न मिळतं त्यातला काही भाग आम्हाला मिळावा. तिसरी जी मागणी होती ती जिल्हाधिकारी यांची मार्फत वाटप करण्यात यावं आणि आम्हाला स्वतंत्र कब्जा मिळावा आणि इतर योग्य आणि न्याय हुकूम हे माझ्या लाभात व्हावे आणि माझ्या या दाव्याचा संपूर्ण खर्च मला प्रतिवादी म्हणजे मामांकडून मिळावा, असा दावा दाखल केला. आता या दाव्यामध्ये काय झालं? या दाव्यामध्ये प्रतिवादी हजर झाले. आता प्रतिवादी कोण असणार आहे नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रतिवादी तिची आई सुद्धा होती. ज्या वेळेस तिनं दावा केला त्यावेळेस तिचे 4 मामा आणि आईसह 4 बहिणी अशा 8 लोकांवर तिनं दावा केलेला होता. हा दावा केल्यानंतर प्रतिवादी हजर झाले आणि प्रतिवादींनी असा अर्ज दिला की हा दावा दाखल करण्यासाठी कोणतंही कारण घडलेलं नाही किंवा कायदेशीर कारण घडलेलं नाही, परिणामी हा दावा मेहरबान कोर्टात चालू शकत नाही. नीट लक्षात घ्या. दाव्यामध्ये हजर झाल्यानंतर CPC 7/11 खाली अर्ज दिलेला होता. जो अर्ज दिला होता त्याची निशाणी होती 31. अर्थातच ती जी निशाणी 31 होती त्या निशाणी 31 वर वादीचा जबाब घेण्यात आला. अदर साइड टू से झालं, वादीचा जबाब घेण्यात आला आणि वादीनं असा युक्तिवाद मांडला की 2006 मध्ये दुरुस्ती झालेली आहे. जर दुरुस्तीप्रमाणे मुलगा आणि मुलगी समान झालेले आहे तर माझी आई आणि माझे मामा यांचा समान अधिकार आहे. जर माझ्या आईला त्याच्यामध्ये जन्मतःच अधिकार आहे तर मग माझ्या आईच्या हक्कामध्ये किंवा माझ्या आईच्या हिश्श्यामध्ये माझा हिस्सा आहे, त्यामुळे मला हिस्सा मागण्याचा अधिकार आहे. 2021 पासून कोणतंही उत्पन्न दिलेलं नाही. मी माझ्या मामांकडे म्हणजे प्रतिवादींकडे हिस्सा मागितला होता, त्यांनी तो नाकारला. त्यांनी तो नाकारल्यामुळे कारण घडलं आणि मला दावा दाखल करण्यास कारण घडलेलं आहे आणि माझा दावा कायदेशीर आहे. या उलट प्रतिवादी म्हणजे तिचे जे मामा आणि आईसह 3 मावशा यांनी काय उत्तर दिलं होतं की हिला दावा दाखल करण्यास कोणतंही कारण घडलं नाही. प्रतिवादींचा जो हा अर्ज आहे तो CPC 7 रूल 11 प्रमाणे दाखल केला. ऑर्डर 7 रूल 11 प्रमाणे वादीने त्याला जबाब दिला आणि जबाब दिल्यानंतर तो अर्जाची न्यायालयीन चौकशी झाली आणि नीट लक्षात घ्या, प्रतिवादींचा अर्ज फेटाळला गेला. म्हणजे काय झालं, इथे वादीच्या बाजूने निष्कर्ष काढण्यात आला की मुलगा आणि मुलगी समान आहे आणि समान असल्यामुळे त्यांना वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये हिस्सा आहे. इथे तिची आई आणि तिचे भाऊ या इस्टेटीमध्ये तिच्या आईचा हिस्सा आहे आणि तिच्या आईच्या हिश्श्यामध्ये हिला हिस्सा मागण्याचा अधिकार आहे, म्हणजे या सुनंदाला, वादीला.
ह्या अर्जावर रिव्हिजन करण्यात आलं आणि रिव्हिजन केलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये. आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा रिव्हिजन झालं तेव्हा पुन्हा त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित झाला की जर वारसा हक्क कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे, कलम 5 आणि कलम 6 प्रमाणे मुलगा आणि मुलगी हा कोणताही भेद ठेवलेला नाही, मुलगा आणि मुलगी समान केलेले आहे, तर हिची जी आई आहे प्रभावती, हिचा त्या मिळकतीमध्ये हिस्सा होता आणि तो जन्मतःच हिस्सा होता. आणि तिचा जन्मतःच हिस्सा असेल तर तिची ही कायदेशीर वारस आहे, त्यामुळे तिलाही हिस्सा मागण्याचा अधिकार आहे, असा पुन्हा तस युक्तिवाद करण्यात आला उच्च न्यायालयामध्ये. आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा युक्तिवाद ग्राह्य धरला किंवा नाही बघा. आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे अपील चाललं, रिव्हिजन चाललं आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन चालल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जे निष्कर्ष नोंदवले ते असे आहे की 2000चा जो कायदा आहे तो मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार आहे हे मानतो, परंतु मुलीच्या मुलांना किंवा मुलीच्या मुलींना त्यामध्ये जन्मतःच हक्क आहे असं कुठेही नमूद केलेलं नाही. नीट लक्षात घ्या, मुलींच्या मुलांना आणि मुलींना जन्मतःच वडिलांच्या वडिलोपार्जीमध्ये म्हणजे नातीच्या आजोबाच्या आणि आईच्या वडिलांच्या, नीट लक्षात घ्या, मुलीबद्दल कायदा ठाम आहे, मुलगा आणि मुलगी समान, परंतु नातवांबद्दल मुलीच्या मुलीबद्दल मुलांबद्दल मुलीच्या मुलांबद्दल आणि मुलीच्या मुलींबद्दल या कायद्यामध्ये काहीही म्हटलेलं नाही. तिथं थोडंसं कायद्यानं मौन साधलेलं आहे. त्यामुळे मुलीच्या मुलांना आणि मुलीच्या मुलींना वडिलोपार्जित मध्ये हिस्सा आहे आणि तो जन्मताच आहे असं कायद्यात स्पष्टपणे नमूद नसल्यामुळे या मुलीला तसा काही दावा करता येणार नाही. हे पहिलं मत नोंदवलं. दुसरा मुद्दा त्यामध्ये असा सांगितला की तुम्हाला वारसा हक्क दुहेरी सांगता येणार नाही. म्हणजे काय, जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांची संपत्ती आहे, तिच्यामध्ये तुम्हाला भाऊ असेल तर तुम्हाला तिच्यामध्ये हिस्सा आहेच ना, तुम्हाला तिच्यामध्ये वडिलोपार्जित मध्ये हिस्सा मागता येईलच ना. एकाच वेळी तुम्ही वडिलांच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये आणि आईच्या वडिलोपार्जित इस्टेटीमध्ये हिस्सा मागू शकत नाही. म्हणजे इथे प्रतिबंध, ऑब्स्ट्रक्टिव्ह हेरिटेज असा शब्द आहे, सप्रतिबंध अधिकार आहे, हा अमर्याद अधिकार नाही. पुढचं जे निष्कर्ष नोंदवलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो महत्वाचा विषय असा आहे की जर एखादी हिंदू स्त्री असेल तर तिला कलम 14 प्रमाणे संपत्ती मिळालेली असेल तर नीट लक्षात घ्या, त्या कलम 14 मध्ये अ आणि ब 1 आणि 2 आहे, त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो आहे, परंतु आज आपण फक्त 14चा विचार करू. कलम 14 प्रमाणे जर एखाद्या हिंदू स्त्रीला मिळकत मिळाली तर त्या मिळकतीवर कोणताही निर्बंध नाही, ती त्याची सुप्रीम मालक असते, ती त्याची मालकी ठरते. या केसमध्ये प्रभावती जी आहे ती वारसदार आहे, हिस्सेदार आहे. कोणाची? नामदेव निकम यांची. ज्यावेळेस प्रभावतीचा हिस्सा स्वतंत्र होईल ती कलम 14 प्रमाणे त्या हिश्श्याची ती स्वतंत्र मालकी हक्क राहील तिला, आणि ती स्वतंत्र मालकी हक्क निर्माण झाल्यानंतर ही जी तिची मुलगी आहे सुनंदा, ही प्रभावतीकडे दावा करू शकते. त्यामध्ये नामदार उच्च न्यायालयाने जे 3 निष्कर्ष नोंदवले ते अतिशय महत्वाचे आहे की मुलीचे मुलं आणि मुलगी याबद्दल 2005च्या कायद्यामध्ये जी दुरुस्ती आलेली आहे त्यात संपूर्णतः कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नाही. थोडक्यामध्ये त्या कायद्यानं त्यावर थोडं मौन बाळगलेलं आहे, त्यामुळे स्पष्ट अधिकारीला देता येणार नाही. दुसरी गोष्ट, मिताक्षरा कायद्यामध्ये पुरुष संपत्तीचा विचार केलेला आहे, मागच्या 3 पिढ्यांचा विचार केलेला आहे आणि 3 पिढ्यांमध्ये समान अधिकार मुलगा आणि मुलगीला दिलेला आहे. इथे प्रभावतीला अधिकार दिलेला आहे, तिच्या मुलीला सुनंदाला दिलेला नाही.
तिसरा जो निष्कर्ष नोंदवलेला आहे की ती जी आजोबाकडची मालमत्ता असेल, कोणत्याही आजोबाकडची मालमत्ता असेल कोणत्याही मुलीच्या मुलासाठी किंवा मुलीच्या मुलीसाठी, ती ऑब्स्ट्रक्टिव्ह हेरिटेज आहे, म्हणजे सहप्रतिबंध आहे. त्याला प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. एका वेळी तुम्ही दुहेरी वारसा हक्क सांगू शकत नाही. तुम्ही वडिलांवरही दावा कराल, आईवरही दावा कराल की मला स्वतंत्र वाटप तुटप करून पाहिजे, आणि त्याच वेळेस त्याच वारसाचा फायदा घेऊन तुम्ही मामांवर किंवा आजोबावरही इकडे दावा कराल की मला सरस निरसमानाने वाटप तुटप करून पाहिजे. असा दुहेरी वारसा हक्क नाही, तो सप्रतिबंधात्मक ऑब्स्ट्रक्ट हेरिटेज आहे. पुढचा मुद्दा जो नोंदवलेला आहे की जोपर्यंत वारसा हक्क कायद्याप्रमाणे कलम 14 प्रमाणे एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री ज्यावेळेस तिला वडिलोपार्जित संपत्तीतून कोणत्याही मार्गाने जी संपत्ती मिळते, वडिलोपार्जितून मिळते, अन्न वस्त्रातून मिळते किंवा तिच्या खरेदी मालकीची असते, त्यावेळेस ती त्याची ऍब्सोल्यूट मालक असते, स्वतंत्र मालकी हक्क असते. या दाव्यामध्ये प्रभावतीला कोणतीही स्वतंत्र मालकी हक्क मिळालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये तिच्या मुलीला आजोबा विरुद्ध किंवा मामांच्या विरुद्ध दावा करता येणार नाही, असा निष्कर्ष नोंदवला. आता आपण पुन्हा मूळ केसकडे जाऊ. हिनं जो वाटपाचा दावा केला होता त्याच्यामध्ये 4 मागण्या होत्या. कोणत्या मागण्या होत्या? एक, माझ्या आईचा जो 1/8 हिस्सा आहे त्यामध्ये माझा 1/2 हिस्सा आहे, तो मला सरस निरसमानाने वाटप तुटप करून मिळावा. दुसरं, 2021 पासून या मामांनी किंवा आजोबाच्या संपत्तीतून मला कोणताही लाभ मिळालेला नाही, त्यामुळे मला मीन्स प्रॉफिट मिळावा. तिसरी जी मागणी होती ती मेहरबान जिल्हाधिकारी यांची मार्फत वाटप करण्यात यावं. चौथी जी मागणी होती, योग्य आणि न्याय्य हुकूम माझ्या लाभात करण्यात यावे. आणखी एक मागणी होती की जोपर्यंत दाव्याचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत ही मिळकत कोणत्याही जोडजोखमात गुंतवू नये. नामदार उच्च न्यायालयाने असं सांगितलं. कायदे मंडळाचा आणि कायद्याचा हेतू जर बघितला, कायद्याची संकल्पना सिद्ध करण्यासाठी जर तिचं विवेचन बघितलं, तर मुलींच्या मुलांसाठी किंवा मुलींच्या मुलींसाठी कायद्यानं मौन बाळगलेला आहे. तुम्हाला दुहेरी वारसा हक्क मिळणार नाही. तुमचा वारसा हक्क हा सप्रतिबंधात्मक आहे. कलम 14 प्रमाणे तुम्हाला एक स्वतंत्र हक्क आहे. मुंबई उच्च न्यायालयानं जी लातूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कस्तर यांनी जो निशाणी 31 वर अर्ज दिला होता की हा दावा रद्द करण्यात यावा, त्यावेळेस हिच्या बाजूने निकाल दिला होता. आता मात्र उच्च न्यायालयाने कोणाच्या बाजूने निकाल दिला? तर आजोबाच्या बाजूने निकाल दिला, मामांच्या बाजूने निकाल दिला. असो, मी माझ्या पद्धतीनं ही केस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मन लावून ऐका, एकदा दोनदा ऐका. जे काही नवोदित वकील आहे, पक्षकार आहे, बहीण भावांचं भांडण ज्यांच्या घरात चालू आहे, निश्चित त्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. असो, जर माझे हे प्रयत्न तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.